नमस्कार. चला मंडळी, आज बनवूयात आपण दोडक्याची भाजी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. दोडक्याची भाजी तुम्ही फार वेळा बनवली असाल, पण अशी मूग डाळ वापरून दोडक्याची लपतपीत भाजी नक्कीच एकदा बनवून पहा. तर इथे मी 2 दोडकी आणि 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. आता मूग डाळ सर्वात आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि 15 मिनिटे डाळ भिजेल इतकं पाणी टाकून भिजत ठेवायची आहे. त्यानंतर दोडक्याची साल काढून घ्यायची आहे आणि चिरून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर दोडक्याची साल काढण्यासाठी असं पिलर नसेल तर तुम्ही टॅग प्रोडक्ट वरती क्लिक करून हे पिलर मागवू शकता. अगदी शार्प आहे. दोडकी छान लांब चिरून घ्यायची आहेत किंवा तुम्हाला जर लहान आकारामध्ये चिरायची असेल तर त्यानुसार तुम्ही चिरून घेऊ शकता. चिरून घेतलेली दोडकी आता पाण्यामध्ये ठेवून घ्यायची आहेत. आम्ही वांगी दोडकी चिरून घेतल्यानंतर पाण्यामध्ये ठेवून घेतो. आता फोडणी देण्यासाठी मध्यम आकाराचे 2 चमचे तेल घ्यायचे आहे. तेल गरम झालं की 1 चमचा जिरे तडतडून घ्यायचे आहेत आणि 1 बारीक चिरलेला कांदा कलर बदलूसपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर बदलला की 1 बारीक चिरलेला टोमॅटो टाकून देखील परतवून घ्यायचा आहे. आता 1 चमचे लसूण आले पेस्ट, 2 चमचे कांदा लसूण चटणी, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा इथे मी मीठ टाकून घेतलेला आहे. तुम्ही कांदा लसूण चटणीऐवजी लाल तिखट देखील वापरू शकता. आता चिरलेली दोडकी टाकून छान 5 मिनिटे बारीक गॅसवरती परतवून घ्यायचा आणि झाकून बारीक गॅसवरती 5 मिनिटे एक वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर भिजवलेली डाळ पाण्यातून काढून घ्यायची आणि ती टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. डाळ व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर अर्धा ग्लास होईल इतकं पाणी टाकून घ्यायचं किंवा तुम्हाला जितपत लफतपीत भाजी बनवायची आहे त्यानुसार पाणी टाकून. त्यानंतर यामध्ये 1 चमचा गरम मसाला पावडर टाकून घ्यायची. इथे मी घरची गरम मसाला पावडर टाकलेली आहे. तुम्हाला जर घरी गरम मसाला पावडर कशी बनवायची आहे हे बघायचं असेल तर तो व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल किंवा तुम्ही मार्केटचा चिकन मसाला किंवा मटन मसाला देखील इथे वापरू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि झाकून मंद गॅसवरतीच 5 ते 6 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिटानंतर बघू शकता छान अशा दोडका आणि डाळ शिजलेली आहे. दोडका तर एका वाफेतच शिजतो. तर तुम्हाला जास्त लपतपीत हवा असेल तर तुम्ही अजून थोडंसं गरम पाणी यामध्ये टाकून बनवून घेऊ शकता. पण या पद्धतीची मी रबरबीत दोडक्याची भाजी बनवलेली आहे. खायला 1 नंबर लागते. तुम्ही सुद्धा नक्कीच या पद्धतीने एकदा बनवून पहा आणि अशी बनवत असाल तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा.